तर बघू शकता आपल्याकडे 15 आलेला आहे, जे की यामध्ये आपण OLED डिस्प्ले टाकलेला आहे DD कंपनीचा. तर DD किंवा GX कुठलाही डिस्प्ले टाकला तर त्याचा अननोन पार्ट बघू शकता, डिस्प्ले अननोन पार्ट आहे. तर कसा रिमूव्ह करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर त्यासाठी जे आपला ओरिजिनल डिस्प्ले आहे त्या ओरिजिनल डिस्प्लेचे आपल्याला IC रिमूव्ह करायचं आहे आणि जे डिस्प्लेच्या सोबत जे फ्लेक्स येते त्या फ्लेक्सवर आपल्याला बसवून या ठिकाणी सोल्डर करायचे. तर यामध्ये फक्त तुमचा मेसेज रिमूव्ह होईल, पण याचा जे ओरिजिनल क्लिअरिटी आहे क्लिअरिटी वाढणार नाही, किंवा जे ओरिजिनल ट्रू टोन आहे ट्रू टोन निघणार नाही. तर बऱ्याच फोनमध्ये तुम्हाला फक्त मेसेज रिमूव्ह होईल आणि काही फोनमध्ये ट्रू टोन राईट केल्यानंतरच मेसेज निघेल. तर चला तर आपण ह्याला अगोदर IC बसवून बघू की डायरेक्ट त्याचा मेसेज रिमूव्ह होतो का. तर जे अगोदरची स्टेप आहे आपल्याला याला रिसोल्ड करायचं आहे आणि जे IC काढलेली आपण त्याला रिवॉल्व करायचं. ऑलरेडी मी IC ला रिवॉल्व केलेला आहे, व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी. बघू शकता आपण IC ला रिसोल्डर केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता एक नोज कट पॉईंट दिलेला आहे. तर ह्या नोज कट पॉईंटला आपल्याला IC वर जी नोज कट पॉईंट आहे ती मॅच करायचं आहे आणि बसवायचं. तर बघू शकता IC ऑलरेडी मी रिवॉल्व केलेला आहे. रिवॉल्व तुम्ही 138, 148 किंवा 183 कुठलीही PPD यूज करू शकता. तर या ठिकाणी नोज कट पॉईंट ज्या बाजूला त्या बाजूला आपल्याला सेट करायचं त्याला. आणि टेम्परेचर ठेवायचे आपल्याला 300-320. तर बघू शकता आपली IC जी आहे आता परफेक्ट बसलेली आहे. तर बघू शकता यामध्ये जे पार्ट अँड हिस्ट्रीमध्ये आलो आपण, तर डिस्प्ले अननोन दाखवते आपल्याला. आणखीन आपण याला ट्रू टोन राईट केलेला नाही. ट्रू टोन जे दाखवते आपल्याला हे अपडेटमध्ये फेक ट्रू टोन असतो. तर आपण याला हे IC बसूयात. यामध्ये बघा प्रत्येक मॉडेलला जर DD डिस्प्ले असेल किंवा GX चा डिस्प्ले असेल OLED, तर त्यामध्ये तुम्हाला IC बसवण्यासाठी जागा दिलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला हे IC सोल्डर करायचं आहे. तर चला तर आपण याला IC ला सोल्डर करून चेक करू की आपला जो प्रॉब्लेम अननोन पार्टचा दाखवत आहे तो प्रॉब्लेम आपला अननोन पार्ट मेसेज निघतो का नाही. त्यासोबत ट्रू टोन देखील आपण राईट करायचं आहे. तर ट्रू टोन राईट करण्यासाठी जे जुना डिस्प्ले आहे, जुना डिस्प्ले आपल्याला यामध्ये जी कॉफ IC असते ते याच्यावर रीड करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला यामध्ये राईट करावं लागेल. किंवा जर तुमच्याकडं जुना डिस्प्ले नाही किंवा पत्ता तुटलेला असेल आणि फक्त IC असेल तरी पण तुम्हाला त्याला रिपेअर करता येईल किंवा ते ट्रू टोन राईट करता येईल. तर दोन्ही गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला तर आपण याला सोल्डर करून घेऊ. तर बघू शकता पार्ट अँड हिस्ट्रीमध्ये कुठलाच मेसेज दाखवत नाही. तर ही फक्त मेसेज रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही IC रिप्लेस करू शकता. त्यानंतर आपल्याला याला ट्रू टोन राईट करायचं आहे. तर ट्रू टोन राईट करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत.
एक तर तुमचा डिस्प्ले जर ओके असेल, स्ट्रिप वगैरे कट नसेल, तर आहे तो डिस्प्ले तुम्ही रीड करून डायरेक्ट राईट करू शकता त्यामध्ये. त्यासाठी तुम्हाला LB कंपनी किंवा JC कंपनी हे प्रोग्रामर लागतील, किंवा अदर बऱ्याच कंपन्या आहेत, त्या कंपनीच्या टूल तुम्ही त्याचा टू टोन राईट करू शकता. तर आपण 15 सिरीजचा जे ऑप्शन आहे या ठिकाणी, विथ IC किंवा विदाऊट IC पण याचा डेटा रीड होतो. बघू शकता याचं जे टू टोनचा डेटा आहे या ठिकाणी MIPI IC, इथून आपण सेव्ह करू. या ठिकाणी बघू शकता डाटा रीड झालेला आहे. तर बघू शकता हे जे DDचा डिस्प्ले टाकलेला आहे त्यामध्ये MIPI जे IC आहे त्यामध्ये डाटा काहीच नाही आहे. जर तुमच्याकडं ओल्ड डिस्प्ले नसेल, ह्याचा डाटा बॅकअप नसेल किंवा स्ट्रिप कट असेल, तर तुम्ही इथं रिपेअर ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे डेटा असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक्झिट करायचं आहे. त्या ठिकाणी राईटचं एक ऑप्शन दिसतं इथं, आणि आपला जे डेटामध्ये रीड केलेला आहे 15 नंबरला, तर हा डाटा याच्यामध्ये राईट करायचा आपल्याला. तर विदाऊट फ्लेक्स कट असेल तरी पण आपल्याला डेटा राईट करता येतो, किंवा डिस्प्ले असेल तरी करता येतो. तर इथं 2 ऑप्शन दिलेले आहेत, 14+, 15+. तर आपला मॉडेल आहे 15+. परत आणखीन 2 ऑप्शन आलेले आहेत, नॉट ओरिजिनल आणि ओरिजिनल. तर आपला जे डिस्प्ले आहे नॉट ओरिजिनल, या ठिकाणी नॉट ओरिजिनलला क्लिक करायचं. बघू शकता आपला जो डाटा आहे तो राईट होत आहे. तर ही आहे कंप्लीट प्रोसेस, ट्रू टोन राईट करणे, मेसेज रिमूव्ह करणे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.